2015 हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 125वे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे झाले. कोणत्याही महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्तानं आणि त्यातही विशेष वर्ष निमित्तानं या महापुरुषांना आदरांजली म्हणून टपाल तिकीट किंवा एखादं नाणं प्रसिद्ध केलं जातं. परंतु 125व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एका वेगळ्या योजनेचा उदय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली 12 कॅबिनेट मिनिस्टर्स, 6 विविध क्षेत्रातील नामवंत लोकांच्या समवेत बैठक झाली. या 6 जणांमध्ये भंते राहुल बोधी, दादा इदाते, प्राध्यापक नरेंद्र जाधव, डिक्कीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे आणि एक कन्नड व पंजाबी लेखक होते. आणि या बैठकीत चर्चा होऊन दलित आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक योजना मांडण्यात आली. आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या एकूण शाखा 1,25,000 आहेत. त्या प्रत्येक शाखेने एक जरी SC/ST नवउद्योजकाला मदतीचा हात दिला तरी 1,25,000 नवीन उद्योजक तयार होतील. म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आर्थिक सक्षम समाजाचे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल. 2016 साली 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे स्टँड अप इंडिया. पंतप्रधानांनी SC/ST उद्योजकांबरोबर सर्व संवर्गातील महिलांना जोडले आणि या योजनेच्या माध्यमातून 1,25,000 SC/ST आणि 1,25,000 महिला असे 2.5 लाख नवीन उद्योजक तयार होतील अशी घोषणा केली. आता जाणून घेऊयात याचा उद्देश काय होता ते. स्टँड अप इंडिया योजनेतून राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून SC/ST आणि महिला उद्योजकांना 10 लाखांपासून 1 कोटींपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेच्या एका शाखेने एक SC/ST आणि एका महिलेला हे कर्ज देणं बंधनकारक आहे. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, व्यापार आणि शेतीशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी हे कर्ज देणं बंधनकारक आहे. सर्व संवर्गातील महिला हे कर्ज घेऊ शकतात. प्राधान्याने ग्रीनफील्ड एंटरप्राइजेससाठी मदत करणं हा उद्देश आहे. या योजनेची पात्रता काय ते जाणून घेऊयात. 18 वर्षांवरील SC/ST संवर्गातील व्यक्ती आणि महिला ज्यांचा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, म्हणजेच प्रथमच उद्योग क्षेत्रात पदार्पण करणारे व्यावसायिक या योजनेसाठी पात्र ठरतात. व्यवसायात 51% भागधारक असलेल्या SC/ST आणि महिला हे कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज संमिश्र कंपोजिट लोन स्वरूपात दिले जाते, ज्यामध्ये मुदत कर्ज, टर्म लोन आणि खेळतं भांडवल समाविष्ट आहे. कंपोजिट लोन एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या 85% आहे. बँकेचा सर्वात कमी दर यासाठी लागू असेल. स्टँड अप इंडिया लोनसाठी क्रेडिट गॅरंटी फंड स्कीमच्या हमीमार्फत देखील कर्ज सुरक्षित केलं जातं. 7 वर्षांच्या कालावधीत 18 महिन्याच्या कमाल स्थगिती कालावधीसह परतफेड करता येते. जाणून घेऊयात या योजनेचे फायदे. अनुसूचित जाती आणि जमातीचे उद्योजक तसेच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मार्जिन मनी योजनेअंतर्गत पात्र व्यावसायिकांनी 10% स्वहिता भरणा केल्यानंतर योजनेमार्फत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 25% सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येते. या योजनेअंतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या उद्योग व्यवसायास 3 वर्ष इन्कम टॅक्सची सूट देण्यात आली. महिलांना उद्योग आणि शेतीसाठी प्रोत्साहन मिळतं. कागदपत्रे जमा करण्यासाठीची पद्धत सोपी आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून भरता येऊ शकतो. स्टँड अप इंडिया योजनेचा आतापर्यंत 1,50,00,000 महिलांनी लाभ घेतला आहे. 40,710 कोटी रुपये सँक्शन झाले आहेत. 1,80,636 खाती गेल्या 7 वर्षात उघडण्यात आली आहेत. 80% जास्त महिलांना याचा फायदा झाला आहे. काही उदाहरणे देता येतील ज्यात महिलांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. त्यातील पहिलं उदाहरण श्रीमती मीनाक्षी शशिकांत भालेराव 41,63,000चं कर्ज घेऊन नायलॉन रोपच्या उत्पादन क्षेत्रात महापे इथं काम करत आहेत. 2. श्रीमती योगिता केदारे
16,50,000चं लोन घेऊन डिजिटल LED डिस्प्ले वॉलचं वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये काम करतात. 3. रुजुता जगताप 23,89,000 टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये व्यावसायिक आहेत. 4. तेजस्विनी राऊत 30 लाख रुपये ई-व्हेकल्समध्ये काम करत आहेत. 5. अमृता गोरे 11 लाखचं कर्ज घेऊन मेन्सवेअरचं दुकान त्या चालवतात. 6. शिल्पी देशपांडे कला रिटेल्स नावाने एथनिक वेअरमध्ये काम करतात. त्यांनी 18,39,000 रुपयाचं लोन घेतलं. 7. सुजाता मडकर 26 लाख रुपयांचं लोन घेऊन मधमाशी पालन या क्षेत्रात काम करतात. 8. सीमा खंडागळे 10,50,000 रुपयाचं कर्ज घेऊन रिटेल शॉप चालवतात. 9. नेहा लोहा 25 लाख रुपयांचं कर्ज घेऊन फिल्ट्रेशन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतात. 10. रेखा चौधरी 46,38,000 रुपये कर्ज घेऊन श्री आई ओंकार पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने पॉलिमर ग्रॅन्युअल्समध्ये काम करतात. 11. जयश्री नेटके रबर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आणि 12. कांचन भालेकर टँकर ट्रकच्या त्या मालकीण आहेत. त्यांनी 40 लाख रुपयांचं लोन घेतलं आहे. ही उदाहरणे अगदी वानगी दाखल आहेत, परंतु उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, व्यापार अशा सर्व सेक्टरमध्ये महिला स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपले पाय रोवून उभ्या राहताना दिसत आहेत. महिलांना MSMEच्या मंत्रालयाची खूप मोठी साथ लाभली आहे. MSME संबंध या पोर्टलच्या माध्यमातून 922.75 कोटींची खरेदी महिला उद्योजकांकडून करण्यात आली आहे. 5,436 महिलांनी यातून लाभ घेतला आहे. आतापर्यंत ज्या महिलांकडे असणाऱ्या जमा पुंजीचा उपयोग घरातील पुरुष आपल्या व्यवसायासाठी करत होते, वेळप्रसंगी त्या आपल्याकडचे स्त्रीधन देखील घरातील पुरुषांना उद्योगधंद्यासाठी देत असत. त्या महिला स्टँडअप इंडिया योजनेमुळे कंपनीच्या मुख्य भागीदार किंवा मालकीण झाल्या आहेत. कंपनीत त्यांचे जास्त शेअर्स असल्यामुळे त्यांच्या नावावर ॲसेट्स निर्माण झाले आहेत. हा खूप मोठा बदल स्टँडअप इंडियामुळे निर्माण झाला आहे. स्टँडअप इंडिया योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एक इकोसिस्टीम तयार झाली आहे, ज्यामध्ये बँक शाखा, मुख्य जिल्हा प्रबंधक सिडबी, नाबार्ड या सर्वांची जोडणी वेगवेगळ्या संस्थांशी केली आहे, जसे की रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स, MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, SC/ST फायनान्स कॉर्पोरेशन, जिल्हास्तरीय इंडस्ट्री सेंटर, DICCI, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कौशल्य केंद्र, महिला उद्योजकता असोसिएशन या सर्वांमार्फत सरकारचे या योजनेकडे चांगले लक्ष आहे. केवळ योजना निर्माण करणे हा हेतू नाही, तर प्रत्यक्ष लाभार्थी तयार होण्याच्या दृष्टीनं या योजनेकडे पाहिलं जात आहे. स्टँडअप इंडिया ही योजना SC/ST संवर्गाबरोबरच महिलांसाठीही अत्यंत वरदायिनी अशी योजना ठरली आहे.